नमस्ते सर. सर आपलं नाव सांगा की. किशोर रामचंद्र थोरात, मुक्काम पोस्ट गोटकिंडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. बरं ठीक आहे. सर आपण ह्या प्लॉटला व्हिजिट किती तारखेला दिली? व्हिजिट फेब्रुवारीच्या शेवटला. आणि आपण ट्रीटमेंटला सुरुवात कधी ट्रीटमेंट केली? 1 मार्च. 1 मार्चला. 1 मार्चला आपला प्लॉट काय केवढा होता? 1 ते 1.25 फुटाच्या दरम्यान होता. 1 ते 1.25 फुटा दरम्यान होता. आज मार्च म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून 4-4.25 महिने झाले. 4 महिन्यामध्ये तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये बदल काय झाला? कांडीची वाढ झाली, हा. चांगल्यापैकी ग्रोथ आहे. ग्रोथ आहे. पाण्याची कमतरता असून पाण्याची सुद्धा कमतरता, खूप चांगल्या जास्त कमतरता पद्धतीचं- पाण्याची पडल्यामुळे हा. त्या जरा उन्हाळ्यात पाऊस कमी असल्यामुळं हा. तरी पण आज जवळपास 12-13 पेर आहेत होय. 4 महिन्यामध्ये. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. बर, ह्या ऊसाची भरणी केल्यानंतर मला वाटतं पेर पडायला सुरुवात मेच्या पहिल्या आठवड्यात झाली. मेच्या पहिल्या आठवड्यात. मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला म्हणजे 1, 2, 3 तारखे दरम्यान पहिले 1, 2 पेर आलं. म्हणजे 2 ते 2.25 महिन्यामध्ये 10-12 पेरावरती ऊस आला. म्हणजे सरासरी महिन्याला 5 पेर वाढले. 5 कांड्या बरोबर आहे. वाढल्यात. याबद्दल तुमचं मत काय? तुम्ही खुश आहात का याबद्दल? चांगलं आहे. हा? चांगलं आहे. हा? लोकांनी बरं, याचा जो सल्ला घ्यावा. आपण जे अॅग्रोबुस्टर प्रोडक्ट वापरलाय, अॅग्रोबुस्टर असेल, सेल बुस्टर असेल, सॉइल बुस्टर असेल, त्या प्रोडक्टमुळे तुम्हाला काय वाटतं? खरंच छान पद्धतीची ग्रोथ झाल्या? चांगले 1 नंबर आहे. 1 नंबर आहे. तुम्हाला एनपीके ह्या ऊसाला भरणीला 1 एकरासाठी किती खत दिलं होतं? आपण 3 पोती टाकले. फक्त 3 पोती एनपीके, म्हणजे सरासरी 150 किलो एनपीके मध्ये आज हा 1 एकराचा प्लॉट 14 पेरावरती आहे. आणि आता सुद्धा भेसळ डोस तो सुद्धा फक्त 100 ते 150 किलोचाच आहे. आणि त्याच्यानंतर थोडंफार 5-50 किलो खत सोडणार आहे. पण सरासरी हा खोडवा आहे. अंदाजे 1 एकरामध्ये पाण्याची कमतरता असून सुद्धा 50 ते 60 टनाच्या आसपास उत्पादन, जास्तच पण कमी येणार नाही, ही अगदी 100% गॅरंटी आहे. आणि आज ह्यामध्ये थोंबामध्ये संख्या जर बघितली, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, सरासरी 12 ते 13 ऊसाचे सर्व ऊस एकसारखे आहेत. आणि जाडे सुद्धा बऱ्यापैकी चांगली आहे. पाण्याची कमतरता असल्यामुळे थोडासा फरक आहे. जाडे पेर अतिशय खूप पद्धतीचं आहे. सर, आम्ही जे मार्गदर्शन करतोय मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 अंतर्गत, जे मार्गदर्शन मी ॲग्री डॉक्टर कृष्णात पाटील विचारतो तुम्हाला की जे मार्गदर्शन मी केलंय त्याबद्दल तुम्ही आपल्या गावातील असेल, आपल्या तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सांगाल? हा प्रोडक्ट चांगला आहे. कमी पैशात, कमी खर्चात. प्रोडक्ट प्लस तुम्ही जे एनपीकेचा खर्च, रासायनिक खताचा खर्च कमी झालाय, पूर्ण जवळपास 50% वरती आलाय. 50% पेक्षा कमी झालाय. आणि उत्पादन तुमचं चांगलं आहे, चांगल्यापैकी वाढलं. इथून माग जे तुम्ही एनपीके जे वापरत होता, अगदी एवढ्या ऊसाला तुम्ही 10 पोती 15 पोती खत घालत होता. 3 पोत्यावर येऊन सुद्धा अगदी आपलं सेंद्रिय आणि जैविक प्लस रासायनिकच्या माध्यमातून कमी खर्चामध्ये अतिशय तेवढीच ग्रोथ आहे. बरोबर आहे, चांगली ग्रोथ आहे. ठीक आहे. धन्यवाद सर.